आजपासून राज्य विधिमंडळाचं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. या अधिवेशनामध्ये काय होणार आहे किंवा या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष किती आक्रमक असणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टींकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे आमदार आहेत ते मात्र काहीसे मलूल झालेले, काहीसे अगदी ढिले पडलेले असं दिसतंय. आणि बहुधा जे आमदारांना करता येत नाहीये ते आता संजय राऊतांना करायचंय आणि ते त्यांनी नीट केलंय असं माझं मत आहे. आणि त्यामुळे एरवी कोणाच्या तरी आयुष्यात व्यक्तिगतरित्या जाऊन डोकावणारे संजय राऊत आज राज्याच्या हितासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या सरकारला जमालगोटा देण्यासाठी मैदानात उतरलेत. त्याबद्दल राऊत साहेब तुमचं एकदा खूप खूप अभिनंदन. आणि संजय राऊतांनी जे केलेलं आहे तो संपूर्ण तुमच्या आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या घरातल्या माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. तो काय आहे तर तो आहे आरोग्य सेवेमधला भ्रष्टाचार. काय चाललंय आरोग्य सेवेमध्ये? एक मंत्री अत्यंत उन्मत्त झालाय, त्याला कोणीच थोपवू शकत नाही, त्याच्या वसुली एजंटांना कोणी थोपवू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती आपल्या हाती येते. आणि ती संजय राऊतांनी जी आणली आहे ती थोडी माहिती आहे, पण त्यापेक्षा जे काही भयंकर आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे. आणि त्यामुळे एरवी एकनाथ शिंदे जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणत चांद्यापासून बांद्यापर्यंत गजर करत असतात, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपला प्रश्न आहे की राऊतांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आधी कोणाला घरी बसवायचंय हे ठरवा. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांवरची जबाबदारी वाढते आणि ते जे सामान्यांचं सरकार म्हणतायत ते सामान्यांचं सरकार खूपच सामान्यपणे काम करतंय का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि याच संदर्भातला उहापोह आपण करणार आहोत की राज्याचं आरोग्य खातं हे कसं आयसीयू मध्ये गेलेलं आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, संजय राऊत आपल्याला माहिती आहे ते खासदार आहेत, दिल्लीमध्ये काम करतात, शिवसेनेसाठी ते रोज सकाळी 9च्या ठोक्याला बोलतात वगैरे वगैरे हे सगळे. पण सध्या त्यांना खूप कामं करावी लागतात. इतकी कामं की राज्य विधिमंडळामध्ये जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचे विषय देखील संजय राऊत हाताळतायत. हा त्यांचा पक्षांतर्गत भाग आहे, तो आपण बाजूला ठेवू. पण त्यांनी जो एक घोटाळा समोर आणलाय ना, तो घोटाळा म्हणजे या सरकारचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होण्या इतपत हा घोटाळा भयंकर आहे. आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत. तानाजी सावंत हे एक गलेलठ्ठ प्रचंड श्रीमंत असे राजकारणी म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते प्रत्येक गोष्ट पैशात बोलतात आणि पैशात तोलतात. म्हणजे जर त्यांना पक्षश्रेष्ठींकडून काय हवं असेल तर ते पक्षश्रेष्ठीला सांगतात की साहेब भाव सांगा. आणि त्यांच्याकडून जर कोणाला काय हवं असेल तर ते बोलतात भावाचं बोला. आता हे सगळं होत असताना हा भाव सांगा भाव बोला ही प्रकरण आता इतकं वाढलंय की संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलंय. त्या पत्रामधली जी माहिती आहे ती खूपच वेगळ्या स्वरूपाची आहे किंवा त्या माहितीतून असं मोगम त्यांनी इशारे केलेत, सूचना केल्यात, दाखवलंय. मी तर तुम्हाला नावानिशी गोष्टी सांगणार आहे. 1200 मेडिकल ऑफिसर्स कडून प्रत्येकी 4 लाख असे वसूल केलं गेल्याचं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात संजय राऊत म्हणतात. आता हे काय आहे तर हे आहे जे कर्मचारी म्हणजे महाराष्ट्र आरोग्य मंत्रालय जे आहे त्यामध्ये जे काही अधिकारी आहेत, राजपत्रित अधिकारी, आरोग्य अधिकारी, त्यांची एक संस्था आहे. या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना. आणि त्या संघटनेचं सोपं नाव आहे मॅग्मो. या मॅग्मो मध्ये 12,500 सदस्य आहेत. आणि हे सगळे लोक तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या आरोग्य सेवेचं काम करत असतात. आता याच्यामध्ये काही ज्येष्ठ आहेत, काही म्हणजे जसे उडदा माझे काळे गोरे तसे काही ज्येष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत. संघटना म्हटली की ते सगळं होत असतं. पण या तानाजी सावंतांनी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी अक्षरशः या आरोग्य मंत्रालयामध्ये मोगलाई माजवली. ती काय मोगलाई माजवली आहे तर काही दिवस हे जे सगळे अधिकारी होते यांचे बऱ्याच दिवसांपासून पगारातले आणि सरकारकडून येणाऱ्या भत्त्यांमधला त्यांचा काही तफावतीचा विषय
शिल्लक होता. अनेक दिवस याच्याबद्दल कात्याकूट सुरू होता, पण मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नव्हता, मुख्यमंत्री लक्ष देत नव्हते. या सगळ्या ही जी संघटना आहे, या संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर राहुल गेटे हे त्याचे अध्यक्ष आहेत. राहुल गेटे कोण होते? राहुल गेटे हे मुख्यमंत्र्यांचे OSD होते आणि याच राहुल गेटेंनी पुढारपण करून थोडंसं मुख्यमंत्र्यांना विनंती करून या अधिकाऱ्यांची एक बैठक, या अधिकाऱ्यांच्या संघटनेची एक बैठक लावली. कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. तिकडे ज्या वेळेला कॅबिनेट झाली होती, एक मराठवाड्यामध्ये विशेष कॅबिनेट करण्यात आली होती, त्या कॅबिनेटसाठी मुख्यमंत्री तिथे गेले होते, संपूर्ण सगळं मंत्रिमंडळ तिथे गेलं होतं. त्यावेळेला ही बैठक लावण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये मुख्य सचिवांना आणि आरोग्य सचिवांना या संदर्भातले कडक निर्देश दिले आणि त्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांचे, यापैकीचे अनेक अधिकारी ही तफावतीचे पैसे मिळण्याच्या आधी निवृत्त पण झालेत. तर या सगळ्या लोकांना न्याय मिळावा असा एक प्रयत्न होता. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, वरिष्ठ अधिकारी कामाला लागले. हे आता ज्या वेळेला आरोग्य मंत्र्यांना आणि त्यांच्या वसुली एजंटांना समजलं, त्यावेळेला मात्र त्यांचा इगो दुखावला. अर्थात त्यांनाही हे माहीत होतं, पण त्यांना असं वाटलं नव्हतं की इतक्या आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या गोष्टी मार्गस्थ होतील. आणि त्यामुळे अशा 1200 अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी हा जो तफावतीचा जो काय आकडा आहे तो चांगला मोठा आहे. कोणाला 20 लाख मिळणार आहेत, कोणाला 25 लाख मिळणार आहेत, कोणाला 30 लाख मिळणार आहेत, असे पैसे मिळणार आहेत. कारण बऱ्याच वर्षांपासूनचे हे पैसे पेंडिंग होते किंवा शिल्लक होते. आता याच्यात असं केलं गेलं, याच्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याकडे मग ती यादी काढली गेली आणि जशी ज्याची अमाऊंट मोठी आहे अशा लोकांकडे 4-4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याच्यासाठी एजंट नेमले गेले आणि ते पैसे घेतल्याशिवाय हे काम होणार नाही, काय हवं ते करा असं आरोग्य मंत्र्यांकडून सांगितलं गेलं. म्हणजे बघा, ज्या वेळेला उद्धव ठाकरे होते त्यावेळेला देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत अशाच पद्धतीत बोलत होते. आता तर एकनाथ शिंदे आहेत तेव्हाही ते असंच वागतायत आणि याआधी देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेलाही ते असंच वागतायत. ज्या वेळेला एखादा मंत्री इतका बेधुंद आणि इतका उन्मत्त होतो त्यावेळेला त्याचं काय होतं हे आपण या आधीच्या काही उदाहरणांवरून पाहिलेलं आहे. या सगळ्या मंत्र्यांचा किंवा या अशा सगळ्या मंडळींचा रस्ता कुठे जातो हे आपल्याला नीट माहिती आहे. आता इथे झालंय असं की हे तानाजी सावंतांनी हे सगळं सुरू केलं. आता महात्मा फुले या योजनेमध्ये जर तुम्हाला तुमचं रुग्णालय सहभागी करून घ्यायचं असेल किंवा त्यामध्ये त्याचा समावेश करायचा असेल तर याचे पैसे पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका तानाजी सावंतांच्या नातेवाईकाकडे जमा करावे लागतात. तिथे जर समजा या महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत जर समजा एखादा रुग्ण तुम्हाला दाखल करायचा असेल तर त्याला ती मोफत उपचार मिळतात आणि ती किती मोठी जर वैद्यकीय उपचारांची गरज असेल तर ती त्यातून भागवली जाते. त्यासाठी काही रुग्णालय त्या रुग्णाकडून 1-1 लाख रुपये घेत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तर तो एक वेगळा घोटाळा आहे. याच्यावर सगळ्यात आधी बोलण्याचं काम आपणच केलं. त्यानंतर अनेक आमदारांनी आणि अनेक वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींनी यासाठी आपली खाजगीत भेटून मेसेज पाठवून कौतुकही केलं. अहो इतकंच काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या एका संस्थेकडूनही या सगळ्या मंडळींनी पैसे वसूल केले. नागपुरातलं एक प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिली होती. तर असे हे तानाजी सावंतांचे जे काही उद्योग आहेत ते उद्योग आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना राहुल घुले नावाचे एक सदग्रस्त आहेत. हे राहुल घुले कोण आहेत? तर ज्यांनी आपला दवाखाना 1 रुपयामध्ये उपचार अशा स्वरूपाचं काम ज्यांनी सुरू केलं त्या राहुल घुलेंनी थेट रेट कार्ड दिलेलं आहे आरोग्य सेवेचं. हे राहुल घुले कोणी ऐरेगेरे नाही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी आपला दवाखाना ही अत्यंत उत्तम संकल्पना सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळतील याच्यासाठी काम केलं. अत्यंत चांगला माणूस म्हणून त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहिलं जातं. त्याने तर रेट कार्ड दिलंय. ते रेट कार्ड मी आपल्याला सांगतो, डायरेक्टर जर तुम्हाला व्हायचं असेल तर आरोग्य मंत्रालयामध्ये 40 ते 50 लाख रुपये खर्च येतो. डेप्युटी डायरेक्टर व्हायचं असेल तर 30 ते 40 लाख रुपये. DHO व्हायचं असेल ते 25 ते 35 लाख रुपये. सिव्हिल सर्जन म्हणून जर तुम्हाला नेमणूक करून घ्यायची असेल तर 25 ते 35 लाख रुपये. क्लास 1 हेल्थ ऑफिसर म्हणून व्हायचं असेल तर 25 लाख रुपये. MS व्हायचं असेल तर 7 ते 10 लाख रुपये आणि मेडिकल ऑफिसर 2 ते 5 लाख रुपये. ही 7व्या क्रमांकाची हे जे पद आहे ते सगळ्यात
कमी किमतीचं, कारण ते सगळ्यात सारणीमधलं किंवा या सगळ्या गोष्टीमधलं शेवटचं पद आहे. आता हा झाला एक विषय. याच्यापेक्षा अजून भयंकर विषय जो मी आपल्याला सांगणार आहे तो असा आहे, काही अधिकारी असे आहेत की ज्यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप आहेत, अशा लोकांनाही सिव्हिल सर्जन करण्यात आलेलं आहे. यापैकीचं एक नाव सांगतो, गुगल करा तुम्ही, मी माझ्यावर विश्वास नका ठेवू, गुगल करा आणि नाव टाका चारुदत्त शिंदे. चारुदत्त शिंदे यांनी काही वर्षापूर्वी एसटीची जी भरती सुरू होती, तर एसटी ड्रायव्हरला एक महत्वाची टेस्ट डोळ्यांची द्यावी लागते किंवा तपासणी द्यावी लागते, ती असते रंगाच्या संदर्भातली, की त्या व्यक्तीला ते रंग कळतात की नाही, कारण ते काम जबाबदारीचं आहे, त्याला रंग कळले पाहिजेत, कलर ब्लाइंडनेस ज्याला म्हणतात. यासाठी काही लाखो रुपयांचा घोटाळा केला होता आणि त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्यांची डिपार्टमेंटल म्हणजे विभागीय चौकशी झाली आणि चारुदत्त शिंदे बदनाम झाले. त्यामुळे त्यांना एका बाजूला टाकण्यात आलं होतं. तर या चारुदत्त शिंदे यांनी बाजूला टाकल्यानंतरही असे काही प्रताप आणि प्रकार करून दाखवले की त्यांना विनोद तावडे यांनी आपला OSD म्हणून नेमला होता. बघा, सरकार घोटाळा कोणाच्या काळात झाला? काँग्रेसच्या काळात झाला. त्यानंतर सरकार कोणाचं आलं? शिवसेना भाजपचं. त्यातला सगळ्यात महत्वाचा मंत्री कोण होतं? विनोद तावडे. तर विनोद तावडेंच्याकडे पण ते OSD झाले होते. मग ते सगळं होत असताना त्यानंतर त्यांची बदली झाली. तर ती बदली कुठे झाली? तर ती म्हणजे ज्या वेळेला विनोद तावडेंकडून ते थेट आले कोणाकडे? एकनाथ शिंदेकडे. काही काळापुरता एकनाथ शिंदेकडे आरोग्य मंत्रालय होतं, तर तिकडे ते आले. मग तिथून त्यांना ठाण्यामध्ये मेडिकल ऑफिसर करण्यात आलं होतं, ठाणे महानगरपालिकेमध्ये. तिथे त्यांनी कोविडमध्ये काम केलं नाही, त्याचा ठपका ठेवण्यात आला आणि तिथून त्यांची नंदुरबारला बदली झाली होती. तिथे आपली ज्येष्ठता डावलून पण चारुदत्त शिंदे हे नाशिकमध्ये महत्वाच्या पदावर आले. ते तिथे अधिकारी म्हणून, सिव्हिल सर्जन म्हणून आले नाशिक जिल्ह्याचे. म्हणजे विचार करा, एक डॉक्टर, एक अधिकारी इतका डागाळलेला आहे, 3 मंत्र्यांनी त्याला बदललेलं आहे, त्याला बाजूला टाकलंय आणि त्याला तानाजी सावंतांनी आता नाशिक सारखा महत्वाचा जिल्हा दिला. आता आपण बरं हे सगळं करणार आहेत आता, म्हणजे हे सगळं कोण शिवसेनेचेच लोक करतायत किंवा शिंदेचेच लोक करतायत असं म्हणण्याचं कारण नाही. एक भाजपचे खासदार आहेत, त्यांच्या भाच्याने ही सगळी दलालीची आणि व्यवहाराची जबाबदारी घेऊन या चारुदत्त शिंदेंना नाशिकच्या मखरात बसवलंय. आता आपण येऊया पुढच्या सदग्रस्तांकडे. ते आहेत भगवान पवार. भगवान पवार जे आहेत हे सातारा आणि पुण्यामध्ये औषध घोटाळा प्रकरणीमध्ये दोषी होते. प्रचंड मोठा औषध घोटाळा म्हणजे औषधाचं तुम्ही जर एक गोळ्यांचं पाकिट पाहिलं तर त्याच्या मागे एक एक्सपायरी डेट असते की ते औषध तुम्ही कधीपर्यंत वापरू शकता याची. बऱ्याच काळ जर तुम्ही ते ठेवलेलं असेल तर त्याच्यावरचा तो जो शिक्का आहे तो पुसला जातो. अशी शिक्का पुसली गेलेली जुनी झालेली औषधं ही पुन्हा वापरात आणली गेली आणि त्याचं पुन्हा बिल केलं गेलं, त्याचे पुन्हा पैसे लुटले आणि लुबाडले गेले. त्यामुळे दोषी ठरलेली व्यक्ती होती भगवान पवार, डॉक्टर भगवान पवार. त्यांना आता कुठे आणलं गेलेलं आहे? पुणे महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून त्यांना करण्यात आलेले. हे काय आहे? याचं नाव आहे जयसिंहगड. म्हणजे सिंहगड रोडवर सगळं जायचं, तिथे एका सदग्रस्तांना भेटायचं आणि तो सदग्रस्त कोण आहे हे मी आपल्याला सांगणार आहे. काही गोष्टी अशा असतात की हा बातमीचा विषय आहे, हा अत्यंत नाजूक आणि काही लोकांच्या करिअरशी संबंधित विषय आहे. त्यामुळे हे सगळं करताना जरा जबाबदारीने करायला हवं. यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तिसरं नाव जे आहे ते डॉक्टर गायकवाड यांचं. डॉक्टर गायकवाड यांना कोल्हापूरमध्ये पोस्टिंग दिली गेलेली आहे. तर कोल्हापूरमध्ये पोस्टिंग त्यांना का दिली आहे? कारण ते आरोग्य मंत्रालयाचे कमावता मुलगा म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जातं. हे जे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते, म्हणजे त्यांना आता जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूरला दिले, ते पुण्यात होते आणि पुण्यामध्ये सध्या त्यांच्याकडे खूप सारी वर्गणी जमा करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. तेही ज्युनियर आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक ज्येष्ठतेमध्ये पुढे आहेत किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना डावलून ज्युनियर्सना किंवा कनिष्ठांना इथे पदं दिली गेलेली आहेत. आणि हे सगळं होत असताना बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एका गोष्टीसाठी मला थोडक्यात कौतुक एवढ्यासाठी वाटतं की जेव्हा त्यांच्याकडे आरोग्य खातं होतं त्यावेळेला एक बडा ज्येष्ठ सनदी अधिकारी आरोग्य सचिव म्हणून काम करत होता. तर तेव्हा त्याला अगदी सज्जड दम देणारे एकनाथ शिंदे हे मी पाहिलेत.
आणि जर रुग्णांशी किंवा गरिबांच्या आरोग्य व्यवस्थेशी काही मस्ती झाली तर माझ्याशी गाठ आहे असं सांगणारे एकनाथ शिंदे, आरोग्य खातं त्यांच्याकडे असताना आज मुख्यमंत्री झाल्यानंतर एखादा तानाजी सावंत किंवा त्याचा एखादा भाचा, पुतण्या, भाची, कोणी त्याचा नातेवाईक मुख्यमंत्र्यांना इतकं गृहीत धरू शकतात, यावर माझा किंवा कोणाचाच विश्वास बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता हे सगळे घोटाळे कोणाला बाहेर काढायला पाहिजे होते? तर शिवसेनेच्या आमदारांना. पण काढतंय कोण? संजय राऊत. आणि त्यामुळेच संजय राऊतांचं आपण अभिनंदन करायला हवं. आता मोठ्या प्रमाणात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये जे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून जे नेमले जात आहेत, डिस्ट्रिक्ट सर्जन ज्याला आपण म्हणतो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये पण प्रचंड मोठी खाबुगिरी सुरू आहे. आरोग्य मंत्रालयातलं कुठलंही काम हे काही लाख रुपये मोजल्याशिवाय होत नाहीये. अक्षरशः धुमाकूळ घातला. बघा, कोणत्याही ठिकाणी जसं मुंबई शहर किंवा पुण्यामध्ये काही पोलीस स्टेशन्स बदनाम असतात, तसं मंत्रिमंडळामध्ये काही मंत्रालय बदनाम असतात. मग उपमुख्यमंत्री झालेला माणूस आयुष्यात कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही, किंवा शिक्षण मंत्रालय ज्याच्याकडे आहे त्याचा राजकीय जो काय आलेख आहे तो एकदम रसातळाला जातो. महसूल मंत्री असलेला माणूस जो आहे तो सतत काहीतरी डाग आणि आरोपांचा शिकार होत असतो. महिला आणि बालकल्याण असणाऱ्या अधिकाऱ्या किंवा मंत्र्याच्याकडे जे काही आहे त्याच्याकडे सतत संशयाची सुई असते. हे असे अनेक गोष्टी मंत्रालयीन वर्तुळामध्ये बोलल्या जातात. पण सध्या आरोग्य मंत्रालयाच्या बद्दल जे बोललं जात आहे ते एकनाथ शिंदे यांच्या सारख्या नेत्याला, जो पावलोपावली असं म्हणतो की हे सामान्यांचं सरकार आहे, हे दीनदुबळ्यांचं सरकार आहे, त्याने तरी निदान आपल्या आमची संवेदनशीलता जागृत ठेवून या तानाजी सावंतांचा बंदोबस्त करायला हवा. अन्यथा येणारा काळ जो आहे हा तानाजी सावंतांचं काय करायचं ते करेलच, पण कदाचित भविष्य एकनाथ शिंदे यांच्या सरकारलाही माफ करणार नाही. पण अर्थात हे सगळं होत असताना संजय राऊत यांना देखील काही पुराव्यांनिशी समोर यावं लागेल. बघा, या व्हिडिओसाठीचे जे पुरावे ते माझ्याकडे आहेत, संजय राऊतांकडेही ते असतील, पण आता ते राऊतांचे पुरावे, ते टाइम महाराष्ट्राचे पुरावे असं म्हणून न करता मुख्यमंत्र्यांना या अधिवेशनामध्ये तानाजी सावंतांचं काय करणार असा प्रश्न ठणकावून विचारण्याची वेळ आली आहे. अन्यथा ज्यांच्या गाठीशी पैसे आहेत ते उपचार करून घेतीलच, पण चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या गरिबांकडे, शेतकऱ्याकडे, दीन दुबळ्या दलितांकडे पैसे नाही आहेत त्यांना तानाजी सावंतांचं मंत्रालय तडफडत मरायला भाग पाडेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. आपल्याला काय वाटतं, तानाजी सावंतांसारखा नेता जो पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसा बनवत असतो तो इतका उन्मत्त का झालाय? देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही मुख्यमंत्री आपण गृहीतच धरत नाही इतका मस्तवालपणा तानाजी सावंतांकडे आलाय का, आणि तो कशामुळे आलाय? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि असेच काही या आरोग्य मंत्रालयाशी संबंधित पुरावे तुमच्याकडेही असतील, तुम्ही जर आरोग्य अधिकारी असाल किंवा आरोग्य क्षेत्रात काम करत असाल, ते तुम्ही कृपया आमच्या क्रमांकावर फोन करून आमच्याकडे पाठवा. त्याची अत्यंत गोपनीयता ठेवली जाईल आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या आरोग्याबरोबर खेळखंडोबा करणाऱ्यांना आपण अद्दल घडवूया, एवढंच मी आपल्याला या क्षणी सांगतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.